राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाशिक जिल्हा अध्यक्षपदी दिलीप अण्णा खैरे यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक. नाशिकमध्ये मनसुरी पिंजारी समाज व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आजचा विद्यार्थी उद्याच्या भारताचं भविष्य आहे. समाजाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती या विचारातून गेल्या 6 वर्षापासून हा उपक्रम राबवला जातोय. यंदाही 10वी आणि 12वी मध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. मनसुरी पिंजारी समाज नाशिक जिल्हाध्यक्ष ऐनोद्दीन मनसुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अशोका मार्ग येथील जलसा हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्चित होत असते. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थ्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल बनू शकतं. या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना संदीप युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ॲडव्होकेट एचओडी डॉक्टर विशाल सुलाखे सर, संदीप युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट एचओडी निसार मनसुरी सर, डॉक्टर आरिफ मनसुरी, डॉक्टर केतन देसले, मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख, डॉक्टर जुनेद मनसुरी, डॉक्टर सदफ मनसुरी आणि नबाब मनसुरी सर आणि करिअर व शैक्षणिक क्षेत्रातील विविध संबंधित संधींबाबत मार्गदर्शन केलं. कार्यक्रमादरम्यान मनसुरी पिंजारी समाज व संदीप युनिव्हर्सिटी नाशिक यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 10वी व 12वी मध्ये उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मनपाच्या पूर्व विभाग सभापती तथा नगरसेविका मंगला प्रकाश ननावरे, नगरसेविका रुपाली यशवंत निकुळे, संध्या अभिजित कुलकर्णी, उत्तर महाराष्ट्र मनसुरी पिंजारी समाज अध्यक्ष हाजी कलीम मनसुरी, महाराष्ट्र प्रदेश एसटी इंटक अध्यक्ष आकाश छाजेड, संदीप फाउंडेशनचे मॅनेजमेंट एचओडी निसार एन मनसुरी, डॉक्टर आरिफ मनसुरी, धुळे जिल्हा मनसुरी पिंजारी समाज अध्यक्ष हाजी रोशन मनसुरी, डॉक्टर केतन देसले, पिंपळगाव बसवंत येथील नगरसेवक हारून मनसुरी, कोपरगावचे मन्ना मनसुरी आणि संगमनेरचे हाजी सलीम मनसुरी यांच्या अनेक मान्यवर उपस्थित होते. मालेगाव तालुका मनसुरी पिंजारी समाजाची संपूर्ण टीम, मनसुरी पिंजारी समाज नाशिकचे संचालक मंडळ, 10वी 12वी मध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी तब्बल 1200 ते 1500 नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ऐनोद्दीन मनसुरी, फारुख अन्सुरी, हाजी असलम मनसुरी, खलील मनसुरी, ॲडव्होकेट वसीम मनसुरी, इरफान मनसुरी, शकील मनसुरी, आरिफ मनसुरी, सरदार पिंजारी, इस्माईल पिंजारी, जाकीर मनसुरी, मंजूर मनसुरी तसेच समस्त मनसुरी पिंजारी समाजाची टीम आणि संदीप युनिव्हर्सिटी नाशिक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फारुख पिंजारी यांनी प्रभावीपणे पार पडलं. तर कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवरांचे आभार जिल्हाध्यक्ष ऐनोद्दीन मनसुरी यांनी मानले. विद्यार्थ्यांचा गौरव, करिअर मार्गदर्शन आणि समाजातील शैक्षणिक जागरूकतेचा संदेश देणारा हा सोहळा नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरला. मी ऐनोद्दीन मनसुरी, मनसुरी पिंजारी समाज नाशिक जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छितो, दरवर्षाप्रमाणे यावर्षीही आज दिनांक 19 जून 2026 रोजी जलसा हॉल येथे गुणगौरव, विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शनचा प्रोग्राम अतिशय आनंदाने पार पडला. त्या प्रोग्राममध्ये पूर्ण जिल्ह्यातील, उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख अतिथी म्हणून आमचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय हाजी कलीम मनसुरी साहेब, हाजी निसार मनसुरी साहेब आणि तसेच सर्व तालुका व जिल्ह्याचे सर्व जबाबदार, जिम्मेदार नागरिक आणि जवळपास 500 ते 700 विद्यार्थी व त्यांचे पालक असे सर्व मिळून जवळजवळ 1200 ते 1500 समाजाचा समुदाय जमा होऊन हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि आनंदाने पार पडला. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट व योग्य ते बक्षीस, टॉपर विद्यार्थ्यांना ते बक्षीस दिले आणि सर्व लोकांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर सर्वांनी जेवण करून सर्व प्रस्थान झाले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थित प्रभाग क्रमांक 23 मधील 4 नगरसेवक याने रुपालीताई निकोळे, मंगलाताई नन्नवरे, संध्याताई कुलकर्णी हे हजर होते. त्यांनी आमच्या मनसुरी पिंजारी समाजाला सदर जे मनसुरी पिंजारीसाठी जे हॉलचं काम चालू आहे ते जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. त्यांनी ही ग्वाही दिली, आम्ही पुढच्या महिन्याला हा मनसुरी पिंजारीसाठी ठराव पास करून हा मनसुरी पिंजारी समाजालाच देऊ
असे आम्हाला आश्वासन दिले. मैं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हाजी कलीम हाजी हसन मंसूरी, धुलिया जिला, नासिक जिला, नंदुरबार जिला, जलगांव जिला, अहमदनगर जिला, 5 जिलों के अंदर गुण गौरव और कैरियर गार्डन का प्रोग्राम हमारे नासिक ज़िले में 6 साल से नासिक ज़िला पूरी तमाम नासिक ज़िले के जिला अध्यक्ष और उनकी पूरी बॉडी 6 साल से इस प्रोग्राम को अंजाम दे रहे. अल्लाह का बहुत बड़ा करम है कि इस प्रोग्राम की इतनी कामयाबी मिली कि पूरे महाराष्ट्र में इस काम के लिए हर ज़िले के अंदर इस गुण गौरव के प्रोग्राम को करने का हमारे सब जिला अध्यक्षों को हम लोग इस प्रोग्राम के लेने के लिए तारीख और हर साल इस प्रोग्राम को लेकर नौजवान लड़के और लड़कियों को एजुकेशन के ताल्लुक़ से हमारा पूरा समाज का पूरे महाराष्ट्र के संगठन इस काम के लिए दिलो जान से मेहनत करके आने वाली पीढ़ी के लिए इंजीनियर, डॉक्टर, एजुकेशन की तरक्की के लिए और समाज के अंदर हुकूमत के अंदर सारी स्कीमों का फ़ायदा समाज के एजुकेशन में जो बच्चों के लिए हैसियत में कमज़ोर है उनको पूरी मालूमात स्कीम की मालूमात लेके और बच्चों को एजुकेशन के लिए हौसला अफजाई के प्रोग्राम पूरे महाराष्ट्र के हर ज़िले में मंसूरी पिंजारी समाज संगठन के साथ ज़ोर और शोरों से इस काम को हर साल की तरह 6 साल से जो जिला नासिक जिला बॉडी जो इस प्रोग्राम को लेते आ रही है, ऐसे पूरे महाराष्ट्र में लेने के लिए हम इसका लोगों को ऐलान करते हैं कि हर साल चाहे हर ज़िले में हर तालुके में समाज को संगठित करते एजुकेशन के लिए ज़्यादा से ज़्यादा लोगों का हौसला अफजाई करें और बच्चों को आगे के मार्गदर्शन करने के लिए कामयाबी मिले. जो बच्चे 10वीं और 12वीं अच्छे गुणों से पास हुए हैं और आगे पढ़ाई करना चाहते हैं, किसी कोर्स को जाना चाहते हैं, तो सबसे पहले उनका 1 साल अभी डिले होने वाला है नॉलेज नहीं होने की वजह से. तो नॉलेज जो चीज़ का नहीं है ना, तो लो नॉलेज हमारे जैसे तो मिला आपको अच्छे से नॉलेज दिया जाएगा तो ऐसा लॉस आपका नहीं होगा. कुछ चीज़ें हाँ, तो नीट वो बच्चे करें जिनको डॉक्टर बन ही सकते, आप बनने की आपके अंदर एबिलिटी है, उस काबिलियत की आप हो तो ही नहीं. जो कोई उठ रहा है नीट की तरफ दौड़ रहा है, हर कोई चाह रहा है कि मैं JEE कर लूँ. तो पेरेंट्स को पता नहीं होता JEE क्या है और नीट क्या है. बच्चे दूसरों का सुनते हैं और बोलते हैं मुझे ये करना है, क्योंकि उसके पास स्किल्स होते. तो यहाँ पे मोदी जी ने 256 ऐसे स्किल डेवलपमेंट की ट्रेनिंग है जो इंट्रोड्यूस किए हैं. हमारे प्रभाग में हमारी संस्था ने 6,500 से ज़्यादा महिलाओं को इसका स्किल डेवलपमेंट का ट्रेनिंग देकर आज वो अपने पैरों पर खड़ी है और कुछ ना कुछ बिजनेस कर रही है. तो मैं आपके समाज के सबको मैं आपको एक MBBS, MD ते पण जे म्हणजे मुंबईतल्या सर्वात मोठ्या ग्रँड कॉलेजमधनं ती पदवी जर झालेली आपल्याला बघून जेवढा अभिमानाने आपला छाती पुढे येते, खरंच हे वाखाणण्याजोगं आहे. आणि मुलींनी तर खरं पुढे जायला पाहिजे. माझ्याकडे काही फारसे मंत्र तुम्हाला सांगायला नाही आहे. मगाशी 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक.